जाऊ द्या, एक दिवस वेळ मिळाली तर नक्की आवर्जून करू. आज सांगतो ना, आम्हाला जशी परिस्थिती होती ना, परिस्थितीचा गौगोवा करून आपल्याच कपाळावर आट्या आणू नका. परिस्थितीचा गौगोवा, माझ्या बापाने चॉकलेट नाही घेऊन गेला म्हणून नाही का माझे नारफळ बसले, माझ्या बापानं किंवा माईनं मला सकस असा आहार नाही दिला. अरे तिच्या बापाच्या घरी काहीच नव्हता, तिनं काबाड कसं केलं, घाम मिळवला, सकाळचा भात तुला गरम करून दिला आणि तू सुखाची पोरगी म्हणून प्रशासकीय महाविद्यालयात जाशील. कमीत कमी तहसीलदार नाही पण चपराशी तरी गावची होशील म्हणून पाहिलं स्वप्न, आणि तुम्ही असं म्हणता का माझ्या बापानं आणि माईनं काही नाही केलं. हा दोष कोणावर घालायचा नाही. पहा, आताच माझ्या मित्रानं सांगली आपली आपबीती, मी फक्त सत्यता सांगतो. तुमच्या गावासाठी जो काय किनी, चौगान, बेटाळा या एरियातल्या लोकांसाठी आम्ही परिचित आहोत. तुम्ही जर स्मार्ट असाल ना, पाहण्यात नाही कर्तृत्वात, तर 17 माणसं का तालुक्यातले माणसं धावत येतात. पण दिसायला स्मार्ट असाल ना, कोणा कुत्राही विचारत नाही, तो दुसरी जागा तपासतो. म्हणून पहिल्यांदा व्यक्तिमत्वानं स्मार्ट बना. का करता येते, काबाड कसं करता येते, किती घाम गाळता येते तुम्ही नका सांगू, गाराने नाही सांगायच्या, करून दाखवायचं. आणि करून दाखवल्यानंतर एकदा का तुम्ही गावात येऊन पहा, अख्ख्याच्या अख्ख्या नजरा नाही बदलील तर नाव काढून टाकू, कृष्णा कर्काटेचं दुसरं नाव बदलवू, मोखरूजीचा मुलगा. एवढी धमक तुमच्यात असेल तर आजचा कार्यक्रम सार्थकी लागला असं आम्ही समजू. मला खरंच सांगतो, आमच्या सुनबाई किशोरी मॅडम यांनी वेळेवर का होईना, मामाजी तुम्हाला यावंच लागते, तो रक्तदान शिबिर सोडून इकडे यावं लागलं सांगोडे सरांच्या सांगण्यावरनं. चला 2 वेळा माझ्या मित्राचा आनंद ठाकरे सरांचा फोन आहे, कोटी आहेस, अरे गाडी चालवत आहे ते कोटी आहेस. आणि हेच सांगतात शिक्षक म्हणून, ड्राईव्ह करते बघा, मोबाईल उठाना नाही. आणि ते तरी इथपर्यंत येईपर्यंत 4 वेळा फोन आला. मला मान सन्मान दिला. लाईट गेली का नाही ना चालवत, मग वाजत नाही ना हा तुझा बटन हॅलो, बटन ऑटोमॅटिक नाही आहे. मला मान सन्मान दिला. भारतीय संस्कृतीप्रमाणे स्वागत सत्कार केला, असाच कायमस्वरूपी सत्कार ठेवावा. ऋणानुबंध हे मी कधी प्राचार्य सर या संस्थेचे संस्थापक माननीय अतिथीगणांचं मी कधी विसरणार नाही. आणि असेच बोलत राहा, परंतु आम्हाला फक्त एक पावती पाहिजे, तुमच्या 50 मुलांमधनं एक तरी तहसीलदार नाही, साधा चपराशी तरी होऊन स्मार्ट बनून आमच्या समोर या आणि त्या वेळेला तिथं सांगा. कारण की चष्म्याचे पॉइंट वाढलेले असतील. आम्ही बोलते वेळी 10 माणसासोबत बोलत असू तेव्हा तुम्ही म्हणा की सर तुम्ही खरकाडीला आले होते, तुम्ही 2 शब्द चांगल्या परीने अर्धा तास घेऊन बोलले आणि त्याच्यामधून काय प्रेरणा मिळाली, मोटिवेशन मिळाले आणि मी ग्रामपंचायतचा या चपराशी झालो. पण असा चपराशी आहे की कोणाचे 2 रुपये घेत नाही, कोणाच्या कळणं पांढरी कोंबडी तर घेत नाही आणि पाणी तर घेत नाही, असा स्मार्ट चपराशी आहे. हेच अभिवचन घेतो आणि मला पुनश्च एकदा बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल शतशः आभार मानतो. माझे 2 शब्द कोणाला गोडही लागले असतील का कडूही लागले असतील तर मी ते कडू लागलेले परत घेतोय आणि गोड लागलेले चांगले बनणारे शब्द तुमच्या जवळ ठेवतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत.